एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा जोरदार घणाघात केलाय। काही लोक उठसूट दिल्लीत जातात, हुजरेगिरी करणारे बाळासाहेबांचे विचार काय पुढे नेणार असं टीकास्त्र उद्धव ठाकरेंनी सोडलंय। पालघरमधील साधू हत्याकांडातील आरोपी काशीनाथ चौधरीच्या भाजप प्रवेश आणि वाद झाल्यानंतर या प्रवेशाला दिलेल्या स्थगितीवरनं उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला। तुम्ही आतापर्यंत मैत्री बघितली, आता मशालीची धगधग बघा असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलाय। मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकणारच असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला। बाबा मारलं, बाबा तो ओलल्ला। अरे ओलल्ला पण तुझी दाढी आहे, तू आता बोबडा कशाला बोलतोस? हे एवढे लाचार झालेले आहेत लोक की स्वतःमध्ये हिंमत असणार। हिंमत होते कशी तुम्हाला दुखवण्याची? शिवसेनेमध्ये होता तेव्हा होती कोणाची हिंमत? कोणाची हिंमत नव्हती। पण स्वतःहून त्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यानंतर तुम्ही किती पट्टे मारा, मांजर भले वाघाची मावशी असली तरी मांजरी मांजरच असते, ती ताटाखालीच असते। त्या मांजराचा कधी वाघ नाही होऊ शकत। दिल्लीचे बूट चाटितो हे आपल्या भगव्याच्या अवलादीचेच नाहीत, हे गद्दार आहेत सगळे। दरवेळेला उठसूट मुजरे मारायला जातात। हे त्यांचे हुजरे हे काय शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे नेणार आणि देश पूर्ण नासून टाक। तुम्ही आतापर्यंत मैत्रीची ऊब बघितली, आता मशालीची धग सोसा। तेव्हाही मशाल घेतली होती, आता सुद्धा मशालच हातामध्ये। आणि ही मशाल उगाच काहीतरी घेतली नाही तर उदबत्ती घेतली असती ना आपण। जर का मोदी आणि शहांची आरतीच करायची असती तर मग आमची निशाणी काय? उदबत्ती। उदबत्ती बिदबत्ती नाही घ्यायची तर मशाल घ्यायची। पेटवायचं ते काय आपल्या ते नुसत्या अशा फुलभाज्या नाही पेटवायच्या, पेटवायचं तर सगळं लंकात जाळून टाकायचं। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तशी चौकशी केली, स्थानिक पातळीवर असं झालं। मग तुम्ही बोंबलण्याच्या आधी चौकशी का नव्हती केली त्याची? बरं अजूनही मला कळलेलं नाही चौधरी त्याच्यामध्ये सामील आहे की नाहीये। कारण जर का त्या हत्याकांडात चौधरी सामील असेल तर भाजपने प्रवेश का दिला, आणि सामील नसेल तर प्रवेशाला स्थगिती का दिली? म्हणजे यांचं जे काही सगळं चाललंय की सगळं काही माझ्याच हातामध्ये पाहिजे, सगळं माझ्याच हातात। म्हणजे दूध सहकारी संघटना काय असेल ती पण माझ्याच हातात, नाना नानी पार्की काय सोसायटी असेल ती सुद्धा माझ्या हातामध्ये, पंतप्रधान पण मीच, हे पण मीच, ते पण मीच। हा जो मीपणा यांच्या अंगात भिनलेला अहमपणा, या अहमपणाचा फुगा तुम्ही जे आता म्हणालात ना गुलालात नाहून निघायचं आहे, तो गुलाल असा तसा नाही। या अहमपणाचा फुगा फोडून जो विजय मिळणार आहे त्या विजयाच्या गुलालात आपल्याला नाहून निघायचं। आम्ही म्हणतो ना आम्हाला मुंबई जिंकायची आणि आम्ही जिंकणारच, कोणत्याही परिस्थितीत जिंकणार। आणि मग का ना तुम्ही 25-30 वर्ष मुंबईकरांनी मुंबई शिवसेनेच्या हाती दिली, काही काळ आधी भाजप सुद्धा आपल्यासोबत होतीच। पण 25 वर्षात आपण काय काम केलं? आपण जे काम केलं त्याचा पाढा वाचू, आणि ते म्हणजे आम्ही मिळवून दाखवलं आणि यांनी घालवून दाखवलं।